शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित असून तो राज्य सरकारने तातडीने मार्गी लावावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण केले असून सलग 3ऱ्या दिवशी मनपा कर्मचाऱ्यांनी 4ही प्रभाग कार्यालय बंद ठेवून उत्स्फूर्तपणे उपोषणाला पाठिंबा दिला असल्यामुळे मनपात शुकशुकाट पाहायला मिळाला। यावेळी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांची तब्येत खालावत चालली आहे। जोपर्यंत राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। गोपाळ काला हा सामाजिक ऐक्याचा काला आहे। पुरातन काळापासून रूढी परंपरा पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतात। सर्व जाती धर्मातील भेदभाव विसरून त्या काळी श्री कृष्णाने गोपाळ काल्याची क्रांती घडवून आणली। त्या माध्यमातून बाळ गोपाळाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी दही, दूध, लोणी, तूप आहारामध्ये मिळाले। 7000 वर्षापूर्वी हा आरोग्यदायी संदेश भगवान श्री कृष्णाने आपल्याला दिला असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। पाईपलाईन रस्ता येथील जय बजरंग विद्यालय येथे गोकुळाष्टमी निमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रम झाला। त्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी संस्थेचे मार्गदर्शक नितीन शेलार, मुख्याध्यापिका वर्षा कुसळकर, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। महिलांना बतावणी करून सोन्याची चैन व मंगळसूत्र काढून त्यांना बनावट सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले। संतोष मोहनराव चिंतामणी असे आरोपीचे नाव आहे। दिनांक 27 ऑगस्ट रोजी सुमन केशव खोजे यांनी माळीवाडा बस स्थानक परिसरात एका इसमाचे सोन्याचे बिस्किट तुम्हाला देतो, त्याच्या बदल्यात तुमची सोन्याची चैन द्या असे सांगून पिवळ्या धातूचा तुकडा देऊन फसवणूक केली असल्याची फिर्यादीत म्हटले आहे। त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला तत्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या। गुन्हे शोध पथकाने फिर्यादीकडे सखोल चौकशी करून आरोपीच्या वर्णनाची माहिती घेतली। नगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलेल्या सर्व बांधकाम परवानगी प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। येथील शाकीर शेख यांनी या संदर्भात तक्रार दिली होती। गोरे व डॉक्टर पंकज जावळे यांच्या कारकिर्दीत मंजूर केलेल्या रेखांकन आणि बांधकाम परवानगीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा शेख यांचा होता। या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत। चौघांच्या टोळक्याने युवकाला जातीवाचक शिवीगाळ करून वस्तारा, कोयता व लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केले। रोहित रामदास जगदने असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। रोहित यांच्या आईने त्यांच्या मामाकडून 68,000 रुपये हात उसने घेतले होते। ते पैसे देण्यासाठी रोहित रविवारी सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान जात असताना लालानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ संग्राम गीते व इतरांनी त्याला अडवले। जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला। लाकडी दांडक्याच्या साहाय्याने मारहाण करून खिशातील 68,000ची रोकड बळजबरीने काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। जखमी रोहित याच्यावर उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।